क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। वणी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन। वेकोली खाण परिसरातील रस्त्यांची दुरावस्था तसेच इतर मूलभूत सोयीसुविधांच्या अभावाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसतर्फे सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून उकणी येथील खाण रोडवरील बस स्टॉप जवळ विराट चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले। खाण परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी, रस्त्यांची दुरावस्था, आरोग्य व इतर नागरी सोयीसुविधांबाबत गंभीर समस्या भेडसावत आहेत। वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने अखेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले। सुमारे 3.5 तास या आंदोलनामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती। अखेर वेकोली प्रशासनाने तातडीने समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। एवढी काँग्रेस नेते संजय खाडे यांनी इशारा देताना सांगितले की जर वेकोलीच्या समस्या आणि खाण परिसरातील जनतेच्या अडचणी तातडीने सोडविण्यात आल्या नाहीत तर येथून पुढे आणखी मोठे आंदोलन उभारले जाईल। या आंदोलनात अनेक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वणी तालुका प्रतिनिधी नरेश ठाकरे। वेकोलीच्या विरोधात जे आंदोलन सुरू आहे हे अतिशय महत्वाचं आंदोलन आहे। चक्काजाम आंदोलन उकणी कोळसा खान व निलजे कोळसा खान यांच्या चुकीच्या धोरणामुळे जे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। दयनीय अवस्था अतिशय लोकांना त्रास देत आहे। वेकोली कर्मचारी व सर्वसामान्य जनता प्रवास करता याची कंबर तुटत आहे। साधे रस्ते जाण्याच्या लायकीचे लोक नाही राहिले तर आमचा अधिकार छिनून घेण्याचा आमचा अधिकार आहे। कारण वेकोली मोठ्या प्रमाणात प्रॉफिटमध्ये आहे। जर सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी जे काम करत असेल तर यांना आता खोटं वठणीवर आणण्याचं काम आम्ही करू। कारण शेवट यांना वाटत आहे का हे जनता शांतता प्रिय आहे, जनतेचा अंत पाहू नये, त्या परिसरातील जनतेचा अंत पाहू नये। त्या अंत जोपर्यंत तुम्ही अंत पाहाल तोपर्यंत आम्ही भविष्यात पेटून उठल्याचे राहणार नाही। कारण आमचा अधिकार आहे, लोकशाहीने दिलेला मूलभूत अधिकार आहे। तो अधिकार आमच्याकडून छिनून घेत असाल तर आम्ही चूप बसणार नाही। येणाऱ्या काळात वेकोलीच्या माध्यमातून ज्या निर्माण झालेल्या समस्या आहे, उकणी गावाचं पुनर्वसन असो, ज्यांना वाढीव व्हॅल्युएशन असो, उर्वरित जमीन असो, हे सुद्धा महत्वाचं आहे। तेवढंच महत्वाचं ह्या परिसरातील वेकोली मॅनेजमेंटनं हे रस्ते सुद्धा चांगले करणं गरज आहे, त्यांचं काम आहे। कारण हे रस्ते कोणामुळे खराब झाले? तुमचे मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड ट्रक चालतात, ते ओव्हरलोड ट्रकमुळे रस्ते खराब झाले। आमचा अधिकार आहे तो आम्हाला आमच्या जर रस्त्यामुळे आमच्या ज्या अनेक लोकांचे जे अपघात असेल, कमरा तुटत असेल, ते वेकोली मॅनेजमेंट जिम्मेदार आहे, स्थानिक प्रशासन जिम्मेदार आहे। कारण ह्या समस्या जोपर्यंत तुम्ही सोडवणार नाही तोपर्यंत भविष्यात मोठे आंदोलन होणार आहे। कारण आम्ही चूप बसणार नाही। तुम्हाला वाटते काय असेच आहे चूप बसते, काही करणार नाही, आम्ही अत्याचार केला तरी सहन करणार, भविष्यात अत्याचार आम्ही सहन करणार नाही। कारण आम्हाला ते मान्य नाही। आमचे लोक जे आहे शांत आहे, ज्या दिवशी पेटून उठेल तर तुम्ही इथं कोणीच राहणार नाही। अधिकार तुमचा, आमचा अधिकार आहे। तुम्ही मोठ्या प्रमाणात आपल्या गाड्या असो, घोड्या असो, हे असो ते असो मोठ्या प्रमाणात खर्च करते, आमच्या सामान्य लोकांसाठी खर्च करायला तुम्ही मागे पुढे पाहता का? पाहता तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही खिशातून कोणी पैसे देत नाही। तर म्हणून सर्व ज्या समस्या आहे तात्काळ मार्गी लावल्या पाहिजे। 1 महिने आज जर मार्गी लागल्या नाही तर आम्ही अजून 1 महिन्यानंतर रस्त्यावर उतरू, आम्ही समस्या घेऊन उतरू, वारंवार उतरू, त्या लोकांच्या समस्या घेऊन उतरू। म्हणून सर्वांना विनंती आहे, भविष्यात आपण एकत्र आले पाहिजे व येणाऱ्या काळात आपल्याला खूप मोठे आंदोलन करायचे आहे। आपल्या न्याय हक्क्या, आपल्या मागण्यासाठी किंवा न्याय हक्कासाठी आपल्या ज्या मागण्या आहे ह्या पूर्ण कायमस्वरूपी सोडवण्यासाठी येणाऱ्या काळात आपण मोठे आंदोलन करू, जनतेला सोबत घेऊन करू। परिसरातील जनता अनेक अशा समस्या निर्माण झाल्या, पिंपळगाव असो, जुनाळा असो, बोरगाव असो, ऐरी असो, ह्या जमीन तुम्ही जमीन सुद्धा टाकून दिल्या। त्या शेतकऱ्याने करायचं काय? अरे तुमच्यामुळे जमीन मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले, शेतकरी मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाले ना। ह्या GNR कंपनी असो, इगल कंपनी असो, ह्या कंपन्या सुद्धा तुम्ही लोक घेतले पाहिजे। भविष्यात हे येणारा जोपर्यंत तुम्ही घेणार नाही तोपर्यंत आम्ही चूप बसणार नाही। या प्रसंगी आज अतिशय चांगलं आंदोलन झालं, सर्व लोक शांततेत होते। तुम्ही आमचा अंत पाहू नका, आम्ही शांततेत राहू, पण भविष्यात तुम्ही जर आमच्यावर अन्याय करत असाल तर आम्ही पेटून उठल्याचा राहणार नाही। आज या प्रसंगी मी आज गर्भित इशारा देऊ इच्छितो। आज या आंदोलनाच्या दरम्यान जे लोक कुणीवासी व परिसरातील जे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते
कर्मचाऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात साथ दिली, वेकुली कर्मचाऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात साथ दिली व सर्व पोलीस कर्मी बाकी सर्व लोकांनी जी साथ दिली याच्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानतो. जय हिंद, जय भारत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.